बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे तालुक्यातील कापडणे गावातील रहिवासींना गेल्या 5 ते 6 वर्षापासून शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही। त्यामुळे संतप्त नागरिकांनी 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे। आतापर्यंत कापडणे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यावर 8,45,80,000 रुपये खर्च झालाय। शासनाच्या योजना येऊनही गावाला पिण्यायोग्य पाणी मिळालं नाही, त्यामुळे त्यांना विकत पाणी घ्यावं लागतंय। अनेकदा ग्रामपंचायती, सरपंच, ग्रामसेवक यांसह पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना देखील वारंवार तक्रारी करून देखील शुद्ध व स्वच्छ पिण्यायोग्य पाणी मिळू शकलं नाही। त्यामुळे येत्या 15 ऑगस्टपर्यंत जर ग्रामपंचायत मार्फत शुद्ध स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात आला नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे यांनी दिलाय। नमस्कार, मी भूषण ब्राह्मणे। आज आम्ही कापडणे गावातील ग्रामपंचायतीला तक्रारी निवेदन सादर केलेलं आहे। त्या तक्रारी निवेदनाचा विषय आहे की कापडणे गावाला गेल्या 5-6 वर्षापासून पिण्यायोग्य पाणी मिळत नाही आणि ते पिण्यायोग्य पाणी केव्हा मिळेल या संदर्भातलं तक्रारी निवेदन आम्ही सादर केलेलं आहे। त्या मागचा उद्देश असा की कापडणे ग्रामपंचायतीला आम्ही पाणीपट्टी भरून देखील योग्य पिण्यायोग्य पाणी आम्हाला मिळत नसल्या कारणाने आम्हाला दररोज किमान 15 रुपयाचा एक पाण्याचा जार घ्यावा लागतो। तसेच कापडणे गावाची एकूण लोकसंख्या, कुटुंबाची संख्या जर पकडली तर 2600 ते 2700 कुटुंब कापडणे गावामध्ये आहेत आणि 2600-2700 कुटुंब गुणीला जर 15 केले तर जवळपास 40,500 रुपयाचं पाणी रोज कापडणे गाव हे विकत पीत आहे। त्याच रूपांतर जर महिन्यात केलं तर जवळपास 12 लाखाचं पाणी महिन्याला आपले गावचे रहिवासी पीत आहेत आणि त्याचं वर्षात रूपांतर केलं तर 1,45,80,000 रुपयाचं पाणी कापडणे गावातील नागरिक वर्षभरामध्ये पीत आहे। आणि गेल्या 5-6 वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर आपल्याला पिण्याचं पाणी हे विकत घ्यावं लागत आहे। म्हणून जवळपास 8,50,00,000 रुपयाचं पाणी आतापर्यंत आपण विकत पिलेलं आहोत। असं किती दिवस सहन करावं? म्हणून आज कापडणे ग्रामपंचायतीला आम्ही तक्रार निवेदन देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जर पिण्याचं योग्य पाणी मिळालं नाही तर 15 ऑगस्ट पासून आम्ही आमरण उपोषण बसण्याची आमची तयारी आहे। याच निवेदनाची प्रत माननीय पालकमंत्री साहेब, जिल्हाधिकारी महोदय, माननीय BDO आणि पाणी पुरवठा विभाग यांना देखील आज आम्ही सुपूर्द केलेली आहे। आणि हा आमचा इशारा आहे, आमचं म्हणणं लवकर ऐकलं गेलं नाही, आम्हाला लेखी खुलासा जर दिला गेला नाही तर येणाऱ्या 15 ऑगस्टला आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल